इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो आणि समस्या दूर होऊ शकते हे कृष्णराज महाडिक यांनी दाखवून दिलंय। काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक यांनी स्वतः कचरा गाडीवर काम करून कोल्हापूरचा कचरा प्रश्न समजून घेतला। कसबा बावड्यातील झूम प्रकल्प आणि पुईखडी या दोन ठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी जाऊन पाहणी केली आणि टिप्पर चालकांच्या तसंच त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून निधी आणून त्या दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाचे रस्ते बनवले। त्यामुळे कचरा वाहतुकीची समस्या सुलभ बनली आहे। कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेऊन केलेल्या या कामानंतर टिप्पर चालकांनी त्यांचा सत्कार केला। सुमारे 2 महिन्यांपूर्वी कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या कचरा समस्येविषयी माहिती घेतली। त्यासाठी कृष्णराज यांनी कसबा बावड्यातील झूम प्रकल्प आणि पुईखडी इथल्या कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली। इतकंच नव्हे तर टिप्परमधून फिरून काही घरातील कचरा गोळा करून नागरिकांच्या अपेक्षा आणि टिप्पर चालकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या। झूम प्रकल्प आणि पुईखडी या दोन्ही ठिकाणी कचरा प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते नव्हते। त्यामुळे टिप्परमधील कचरा रस्त्यावरच पडायचा। परिणामी या भागातील नागरिक त्रस्त झाले होते। खराब रस्त्यामुळे बऱ्याचदा कचरा वाहून आणणाऱ्या गाड्या पंक्चर व्हायच्या। शिवाय चिखल खाचखळगे यातून मार्गक्रमण करताना चालक वैतागायचे। यावेळी कृष्णराज महाडिक यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा करून या समस्येबद्दलचा व्हिडिओ त्यांच्या YouTube चॅनलवर प्रसारित केला होता। नाही, हे सगळ्या लोकांचा सत्कार केला पाहिजे आपण। हे चेष्टा नाही काम करणं। चलो, छान चालू आपलं काम। ऑल द बेस्ट। काही लागलं तर सांगा, स्वतःची काळजी घेऊन सगळं करा। इथल्या कर्मचाऱ्यांचं काय असेल तर मला सांगा। व्हॉट इज दिस? काय? मी जेव्हा तिथं गेलो, मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या आयुष्यात असं काहीच बघितलं नाही आणि मी माझ्या आयुष्यात असलं एवढा अनप्लेझंट एक्सपिरियन्स, म्हणजे ज्या ठिकाणी मला उभारणं सहन होत नव्हतं तिथं आपले लोक हे अशा पद्धतीने काम करत होते। ह्या सगळ्या गोष्टींवरती मार्ग आहेत। मी तर डेफिनेटली याच्यावर काम करणारच आहे। दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा तो व्हिडिओ पाहून कृष्णराज महाडिक यांच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं। इतकंच नव्हे तर महापालिका प्रशासनानं कृष्णराज महाडिक यांना सहकार्याची भूमिका घेतली। केवळ समस्या दाखवून किंवा मांडून गप्प न बसता कृष्णराज यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून भरीव निधी आणून दोन्ही कचरा डेपोजवळील रस्त्याचा प्रश्न सोडवला। खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून 1,12,00,000 रुपयांचा निधी आणून पुईखडी कचरा डेपोजवळील रस्ता बनवलाय, तर झूम प्रकल्पाजवळही 1,40,00,000 रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवलाय। दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाचे रस्ते झाल्यानं त्या परिसरातील स्थानिक नागरिक आणि टिप्पर चालक यांना मोठा दिलासा मिळालाय। त्यामुळे कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांनी कृष्णराज महाडिक यांचा उत्स्फूर्तपणे सत्कार केला। स्वतःच्या YouTube चॅनलवरून कोल्हापूरच्या जिव्हाळ्याच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि त्यानंतर पाठपुरावा करून समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। त्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय।